नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर। तुम्ही पाहता आहात न्यूज 18 लोकमत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भातली मोठी बातमी आपण बघणार आहोत। आता एम्पिरिकल डेटा गोळा राज्य सरकार करणार आहे। केंद्र सरकारने ओबीसींचा डेटा न दिल्याने आता राज्य सरकारच ओबीसींचा एम्पिरिकल डेटा गोळा करणार असून या संदर्भातली अधिसूचना सुद्धा जारी करण्यात आलेली आहे। राज्य मागासवर्ग आयोगाला हा डेटा गोळा करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिलेले आहेत। याचबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। चंद्रकांत पुंदे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। चंद्रकांत, अखेर राज्य सरकारच हा एम्पिरिकल डेटा गोळा करणार असल्याचं आता स्पष्ट झालेलं आहे। तसे आदेश देखील राज्य मागासवर्ग आयोगाला दिले गेलेले आहेत। काय सांगता येईल त्याबद्दल? हो, निश्चितच ही राज्यातील तमाम ओबीसी समाजासाठी खूप मोठी आणि दिलासादायक बातमी आहे। पण याच्यातली सर्वात मोठी अडचण अशी आहे, राज्य सरकारने जरी पुढाकार घेतला असला तरी याला वेळ किती लागेल हे सांगता येत नाही। हे सगळ्यात महत्त्वाचं, कारण आता आपल्याला माहिती आहे राज्यात कोरोनाचा काळ आहे, त्यामुळे आणि हे सगळं घरोघरी जाऊन सर्वेक्षण करावं लागणार आहे। हे एम्पिरिकल डाटा म्हणजे नेमकं काय, तर कोणत्याही समाजाविषयीची वस्तुनिष्ठ माहिती, त्या समाजाचं आर्थिक मागासलेपण कसं आहे, सामाजिक मागासलेपण कसं आहे, त्यातलं शिक्षणाचं प्रमाण किती आहे, त्यावर त्या समाजाला आरक्षण दिलं जातं कुठल्याही समाजामध्ये। मुळात आरक्षणाचे निकष काय आहेत आपल्या भारतीय राज्यघटनेनुसार, तर पहिला निकष आहे तो तुमचं सामाजिक मागासलेपण सिद्ध झालं पाहिजे। ते ओबीसीचं ऑलरेडी आहे, ते सिद्ध करायची गरज नाही। दुसरा मुद्दा असा आहे की तुमचं शैक्षणिक मागासलेपण किती आहे, तुमचं आर्थिक मागासलेपण किती आहे। खरं तर हा सगळा डेटा ज्यावेळेस आपण जनगणना करतो, खरं तर जनगणना करणं हे केंद्रीय सूचीतलं काम आहे, म्हणजे केंद्र सरकारचं काम आहे। तेच आता राज्य सरकारला करावं लागतंय। हे सगळा डाटा खरं तर केंद्र सरकारकडे उपलब्ध आहे, पण आपल्याला केंद्र सरकारने तो दिलेला नाही, म्हणून आता सगळं राज्य सरकार करते। कारण भाजपने आंदोलन केलेलं आपल्याला माहिती आहे, सगळे पंकजा मुंडे यांनी, की हे काम सगळं एम्पिरिकल डाटा गोळा करण्याचं काम राज्य सरकारचं आहे। त्यासाठी आपल्याला माहिती 26 जूनला चक्का जाम केला होता राज्यभर। त्यानंतरच राज्य सरकारने हालचाली केल्या आणि हे एम्पिरिकल डाटा गोळा करण्याचं काम न्यायमूर्ती आनंद निरगुडे यांच्या मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षतेखाली याला जे सोपवलेलं आहे। आता हे आयोग नंतर हे सगळं काम हाती घेईल, त्याला किती वेळ लागेल हे अजून सांगता येत नाही। त्यामुळे ते सगळ्यात मोठी अडचण ती आहे की वेळेत पूर्ण झालं पाहिजे, त्याला एक टाइम बाउंड फ्रेम दिला तर ते त्याला काहीतरी अर्थ असतो। नाहीतर काय, आयोग आपल्याला माहिती वर्षानुवर्षी चालत राहतात, त्यांना मुदतवाढ मिळत राहते, त्यांच्या उपसमित्या, मग पुन्हा निरीक्षण, मग पुन्हा शिफारशी, आणि शेवटी पुन्हा त्याचं पुढे काहीच होतं की नाही माहित नाही। असे अनेक आयोग आपल्याला, पण त्याच्यामुळे याला काहीतरी टाइम डाऊन फ्रेम दिली पाहिजे होती, ते दिलेलं नाही राज्य सरकारने। ते कोरोनाचं कारण पुढे करतील, पण टाइम बाउंड फ्रेम ही दिलीच पाहिजे आयोगाला, तरच उपयोग आहे। नाहीतर मग तुम्ही भाजपने सांगितलं की आम्ही निवडणूक होऊ देणार नाही, स्थानिक स्वराज्य जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, मग आता हे आयोगाला समजा 2 वर्ष लागले, म्हणजे 2 वर्ष तुम्ही निवडणूक होऊ देणार नाहीत का? म्हणून याला टाइम बाउंड फ्रेम ही दिलीच पाहिजे। बरोबर चंद्रकांत, आणि तोच मुद्दा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भातला, एकीकडे याबद्दलचं एकंदरीतच सध्याचं काय जे काय धोरण आहे ते ठरवावं लागणार आहे, निवडणुका होऊ देणार नाही अशी भूमिका विरोधकांनी केलेली आहे। दुसरीकडे आपल्याला माहिती आहे पोटनिवडणुकांच्या संदर्भातल्या निकालाकडे आज सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे, सुप्रीम कोर्टात त्याबद्दलची सुनावणी होतीये। या सगळ्याकडे पाहता कुठेतरी आपण जसं म्हणालात तसं त्याला एक कालबद्ध कार्यक्रम आखून त्या दृष्टीनं नियोजन करणं गरजेचं आहे। राज्य सरकार याबद्दलचे निर्देश नेमके केव्हा देणार याबद्दल सध्या उत्सुकता आहे। चंद्रकांत, त्याबद्दल काय सांगता येईल? नाही, अद्याप खरं तर राज्य सरकारने ही कालच अधिसूचना जारी केली आणि आज ती प्रकाशित झाली वेबसाईटवरती, त्याचं एक्सक्लुझिव्ह कॉपी आपल्याला न्यूज 18 लोकमतला मिळाली आणि त्यावर आपण ही सगळी बातमी ब्रेक करतोय। खरं तर राज्य सरकारने याचं हे जाहीरपणे सांगायला पाहिजे होतं की कारण एवढी आंदोलनं होत आहेत, त्यावर आम्ही हे करतोय। राज्य सरकारला ते माहित नाही की इकडे ओबीसी नेते रोज परिषदा घेत आहेत, आमचं करते, सगळे सर्वपक्षीय नेत्यांना गोळा करते, पण राज्य सरकार जे काही थोडंफार काम करतंय ते त्यांना त्याचं मार्केटिंग करतात नाही। ठीक आहे, तो त्यांचा भाग आहे, पण मुद्दा असा हे मोठं पाऊल आहे, तर ते त्यांना ते, पण त्याला टाइम बाउंड हे सगळ्यात महत्वाचं आहे माझ्या दृष्टीने। कारण असे आयोग नेमून उपयोग नाही, आयोग ऑलरेडी आहे निरगुडे सरांचा न्यायमूर्ती, पण त्यांच्याकडे हे काम सोपवलं, मग त्यांना तुम्ही तेवढा स्टाफ देणार आहात का? तेवढं सगळे संसाधनं ज्याला आपण म्हणतो ते तुम्ही पुरवणार आहात का? नाहीतर नुसतं आयोग नेमला काम सोपवलं असं होणार नाही ते। चंद्रकांत, आणखीन यासोबतच सर्वपक्षीय बैठक घेऊन त्या दृष्टीनं सरकारकडून, मुख्यमंत्र्यांकडून या सगळ्या मुद्द्यांवर स्पष्टता झाली तर कदाचित या सगळ्याच्या नियोजनाबद्दल देखील आणखीन स्पष्टता येऊ शकेल, त्या दृष्टीनं सरकारला पावलं टाकता येऊ शकतील असं वाटतं? हो, निश्चितच करावं लागणार राज्य सरकारला, कारण अख्खा ओबीसी समाज
राज्यातलं किती मोठं आहे ते सगळ्या समाजाला अंगावर घेऊन पुढे जाणं शक्यच नाही महाराष्ट्रामध्ये तरी. आणि जागृत समाज आहे महाराष्ट्रातला राजकीय दृष्ट्या मी तर किंबहुना म्हणे. भाजप त्याच सगळे पुढे करून सगळे आंदोलन करते किंवा सरकारमधले मंत्री वडेट्टीवार स्वतः जे ओबीसी मंत्री आहेत ते आंदोलनाची भाषा करतात स्वतः मंत्री असून. मग तुम्ही भाषा करून उपयोग नाही, त्यासाठी कृती केली पाहिजे. तुम्ही सरकारमध्ये आहात, तुम्ही सगळ्या हालचाली हे डाटा गोळा करण्यासाठी तुम्ही आता नुसतं एक प्रसिद्धी अधिसूचना काढून उपयोग थांबणार नाही, थांबून चालणार नाही. त्यासाठी कारवाई जी आहे त्या आयोगाला तेवढा स्टाफ देणं, तेवढी सगळी यंत्रणा उपलब्ध करून देणं हे तुमचं काम आहे. खातं तुमच्याकडेच आहे, तुमच्या खात्यामार्फत हे सगळं होणं अपेक्षित आहे. नुसतं रोज उठून रस्त्यावर भांडणं आंदोलन करून किंवा इशारे देऊन होणार नाही ते. बरोबर, मंत्र्यांचं हे काम असतं. चंद्रकांत, म्हणूनच आणि विरोधक देखील सरकारला म्हणतायत की वेळकाढूपणा करू नका. म्हणजे मराठा आरक्षणासंदर्भातला मुद्दा असेल किंवा ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भातला मुद्दा असेल, इम्पेरिकल डेटा गोळा करण्यासंदर्भातला मुद्दा असेल, विरोधक मात्र टीकेची संधी सोडताना दिसत नाहीये. चंद्रकांत, त्याबद्दल काय सांगताय? स्वाभाविक आहे, विरोधकांचं कामच ते लोकशाहीतलं. विरोधकांना दोष देण्यात काहीच अर्थ नाही, त्यांचं कामच ते विरोधकांचं. सरकारला जागेवर आणणे, सरकार चुकत असेल तर विरोधकांनी त्यांना ताळेवर आणणं, त्यांना त्यांच्या कामाची जाणीव करून देणं हे विरोधकांचं काम आहे. विरोधक बरोबर आहेत, पण त्याच्यावर कारवाई करणं हे शेवटी सरकारचं काम आहे ना. बरोबर. चंद्रकांत, धन्यवाद आपण ही जी माहिती दिली त्याबद्दल. अखेर राज्य सरकारच हा इम्पेरिकल डेटा गोळा करणार आहे आणि तसे निर्देश देखील राज्य मागासवर्ग आयोगाला राज्य सरकारकडून दिले गेलेले आहेत. तशी अधिसूचना देखील जारी करण्यात आलेली आहे. आणि यानंतर मराठा आरक्षणासंदर्भातली मोठी बातमी बघूया. मराठा आरक्षणासंदर्भात केंद्र सरकारनं केलेली पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावलेली आहे. 102व्या घटना दुरुस्ती संदर्भात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आलेली होती आणि त्याचबरोबर पुनर्विचार याचिका दाखल करण्याची आता गरज नाही असंही सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलेलं आहे. केंद्र सरकारनं जी पुनर्विचार याचिका दाखल केली होती सुप्रीम कोर्टात ती सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावलेली आहे. आरक्षणासंदर्भात आता पुनर्विचाराची गरज नसल्याचं सुप्रीम कोर्टाकडून स्पष्ट केलं गेलेलं आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा हा आरक्षणाचा जो चेंडू आहे तो केंद्र सरकारच्या कोर्टात गेलेला आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं योग्य पद्धतीनं समन्वय आणि संवाद राखून हा प्रश्न सोडवावा अशी मागणी देखील आता मराठा नेत्यांकडून होते. केंद्र सरकारनं मराठा आरक्षणाबाबत जी रिव्ह्यू याचिका म्हणजे पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टात केलेली होती ती सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावलेली आहे. त्यामुळे आता केंद्र आणि राज्य सरकारनं कायदा करावा आणि मराठा आरक्षणाचा हा मार्ग सोडवावा अशी मागणी याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी केलेली आहे. केंद्र सरकारने जी विनंती केली होती हे अधिकार राज्याला आहे, ती विनंती न्यायालयाने अमान्य केलेली आहे. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे हे अधिकार आता केंद्र सरकारकडे आहे. याबाबत केंद्र सरकारने कायदा करावा किंवा केंद्राचं अधिवेशन येतंय, राज्याचं अधिवेशन येतंय, राज्य सरकारने कायदा करावा. केंद्र सरकारच्या वतीने मात्र जे रिव्ह्यू पिटिशन करण्यात आली होती ती न्यायालयाने नाकारलेली आहे. यामुळे राज्याने केंद्राचा पाठपुरावा करावा व तात्काळ याबाबत निर्णय व्हावा एवढीच अपेक्षा आमची सर्वांची आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि अशोक चव्हाण यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया. सरकार वेळ काढूपणाचं धोरण करत आहे आणि सरकार त्याच्यामध्ये जे टर्म्स ऑफ रेफरन्स दिले आहेत त्यानुसार या ठिकाणी कुठलीही कारवाई करत नाही आहे. मला असं वाटतं की हा वेळ काढूपणाचं धोरण हे दूर केलं पाहिजे. मला हे समजतं की हा रस्ता लांबचा आहे, हा काही शॉर्टकट आता याच्याकरता राहिला नाही आहे, कारण सर्वोच्च न्यायालयाने त्या संदर्भातला एक निर्णय दिला आहे. पण आपण जर योग्य निर्णयच केले नाही तर 10 वर्षाचा हा सगळा कार्यकाळ चालेल. त्यामुळे आत्ता तरी जस्टिस भोसले यांनी सांगितल्याप्रमाणे सरकारने कारवाई करावी अशा प्रकारची आमची अपेक्षा आहे. 102व्या घटना दुरुस्तीनंतर केंद्र सरकारकडे सर्व अधिकार हे सुपूर्द करण्यात आलेले आहे. कुठल्याही समाजाचं मागासलेपण सिद्ध करण्याचा किंवा निर्णय घेण्याचा अधिकार राज्याकडे नाही. हे सुप्रीम कोर्टाचं जजमेंट जे होतं तेच त्यांनी पुन्हा एकदा कन्फर्म करून कुठलीही नवीन बाब या रिव्ह्यू पिटिशन नसल्यामुळे त्यांनी केंद्र सरकारचं रिव्ह्यू पिटिशन फेटाळलेलं आहे. याचा अर्थ एवढाच आहे की घटना त्यांचा आता शेवटी हा सर्व अधिकार आता महाराष्ट्रासहित मराठा आरक्षणासहित अन्य जे आरक्षणं आहेत त्याचबरोबर इतर राज्यातलेही जे आरक्षणं आहेत
या सर्व संदर्भामध्ये निर्णय घेण्याचे अधिकार आता केंद्राकडे आहेत, जे केंद्र सरकारने विनाविलंब, आमची अपेक्षा एवढीच आहे आता, आमची विनंती राहणार आहे की केंद्र सरकारने विनाविलंब हा निर्णय घ्यावा. रिव्ह्यू पिटिशन फेटाळण्यात आल्यामुळे जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्याच्यामुळे आता त्याला दुसरा काही पर्याय राहिलेला नाही. आपण प्रतिक्रिया पाहिल्या. देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले, अशोक चव्हाण नेमकं काय म्हणाले, याचबद्दल आणखी प्रतिक्रिया आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत. राजेंद्र कोंढरे सध्या आपल्या सोबत आहेत फोनलाईनवरनं, त्यांची या संदर्भातली प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. कोंढरे साहेब, स्वागत आपलं न्यूज 18 लोकमतमध्ये. कोर्टानं आपल्या आदेशात स्पष्ट करत म्हटलंय पुनर्विचार करणं शक्य नाही आणि आता केंद्र सरकारच्या कोर्टात हा चेंडू असल्याचं एकंदरीतच स्पष्ट होताना दिसतंय. त्यामुळे आता राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोघांवर सुद्धा जबाबदारी असणार आहे मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याची. आपली या संदर्भातली प्रतिक्रिया. कालपासून माध्यमांमध्ये थोडीशी विपर्यस्त भूमिका जात आहे असं मला वाटतंय. मुळामध्ये केंद्र सरकारची जी याचिका पुनर्विचार होती ती मराठा आरक्षणाच्या संदर्भात नव्हती. ती पूर्ण देशामध्ये 102च्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने जे अधिकार काढून घेतले त्या बाबतीत होती आणि तो विषय केंद्राशी संबंधित आहे. त्यामुळं आता केंद्र सरकारला ह्या बाबतीत घटना दुरुस्तीच्या बाबतीतली जी संदिग्धता आहे त्याची क्लॅरिटी करण्यासाठी संसदेमध्ये त्या संदर्भात आवश्यक ती उपाययोजना करावी लागेल आणि त्यातनं मार्ग निघेल. पण ह्याच्यातून मराठा समाजाचा प्रश्न सुटणार नाही हे पुन्हा पुन्हा मी सांगतोय. याचं कारण असं आहे की राज्य मागासवर्ग आयोगाकडून जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाने मांडलेलं सूत्र त्याच्या अनुषंगाने क्वांटिफिकेशन सुरू होत नाही आणि त्यानुसार जी काही आवश्यक प्रक्रिया राज्य मागासवर्ग आयोगाने केली नाही तर मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणं अशक्य आहे. कारण माननीय मुख्यमंत्र्यांनी जे राज्यपालांच्या मार्फत पत्र पाठवलंय ते नुसतं पत्र पाठवून केंद्रावर जबाबदारी ढकलता येणार नाही. आपल्याला राज्याला क्वांटिफिकेशन करावं लागणार आहे. ते क्वांटिफिकेशन करताना राज्यातल्या इतर मागासवर्ग व्हीजेएनटी, एसबीसी आणि ओबीसी सगळ्यांचाच करावा लागणार आहे. त्यामुळे हा विषय आता एकत्र हाताळावा लागेल. नाही, पण मग कोंढरे साहेब, राज्य सरकारची जी जबाबदारी आहे ती त्या आणखी वाढली असं म्हणता येऊ शकेल एकंदरीतच. पण या सगळ्यावर तोडगा नेमका कसा काढता येऊ शकेल? मराठा संघटनांचे प्रतिनिधी, आपल्यासारखे जे प्रतिनिधी आहेत ते आणि इतर सर्वपक्षीय नेते यांची एक बैठक घेऊन त्या दृष्टीनं स्पष्टता आणून त्याचं योग्य रीतीनं नियोजन करून हा प्रश्न विनाविलंब मार्गी लावणं गरजेचं आहे. आता आपण खूप काळ बघतो आहोत हा प्रश्न तसाच आहे आणि काही त्यामध्ये सकारात्मकता सध्या तरी येताना दिसत नाहीये. त्यामुळे कुठेतरी काहीतरी तोडगा काढणं गरजेचं राहणार आहे. कोंढरे साहेब, त्याबद्दल नेमकं काय वाटतं? आम्ही नेहमी संभाजीराजेंच्या आणि आमच्या मराठा क्रांती मोर्चातर्फे जे पत्र सरकारला दिलंय की याच्यामध्ये राज्यातल्या सर्व पक्षीय नेत्यांची बैठक लावा आणि ह्याच्यामध्ये 4 इश्यू झालेत राज्यामध्ये. पदोन्नती आरक्षण, त्यानंतर 2004चा कायदा सर्वोच्च न्यायालयामध्ये चॅलेंज झालेला आहे. त्यानंतर ओबीसीच्या बाबतीत जनगणनेचा आदेश आलेला आहे. बरोबर. चौथी बाब आहे की ज्या 250च्या वर जाती आहेत राज्यातल्या त्याचं पुनर्विलोकन मराठा आरक्षणच्या केसमध्ये झालेलं आहे. आणि 5वा मराठा आरक्षणाच्या बाबतीत समाजाचं क्वांटिफिकेशन. हे 5 विषय एकमेकाशी संलग्न असल्यामुळं सगळ्या राजकीय पक्षांनी हा विषय आता एकत्रित हँडल करावा लागेल आणि सर्वोच्च न्यायालयाने 50%ची जी कॅप घातलेली आहे ह्या कॅपचा पण याच्यात गांभीर्याने विचार करून हा प्रश्न सोडवावा लागेल तरच पुढे जाता येईल. नाही तर प्रत्येक प्रश्न वेगळ्या पातळीवर हाताळला गेला तर राज्यामध्ये याच्यातनं अशांतता निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. कोंढरे साहेब, राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून सगळ्याच नेत्यांनी, सगळ्याच पक्षांनी एकत्र येत यावर तातडीनं तोडगा काढण्याची गरज आहे आणि सातत्यानं ते बोलून देखील दाखवलं जातंय. त्याची गरज किती महत्वाची आहे हे देखील सांगितलं जात आहे. पण तशी पावलं सध्या तरी उचलताना राज्य सरकार दिसतंय असं आपल्याला वाटतं? नाही, आम्ही त्याच्यामध्ये पुढाकार घेऊ. आम्ही सगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांना पुन्हा एकदा भेटू आणि इतर जे समाजाचे नेते त्यांना पण आम्ही भूमिका समजून सांगू. प्रत्येकाने 2 पावलं पाठीमागे जाऊन हा प्रश्न सामंजस्याने सोडवला तर यातनं मार्ग निघू शकतो. नाहीतर याच्यामध्ये राजकीय आरोप प्रत्यारोपामध्ये महाराष्ट्रामध्ये त्यात चांगलं वातावरण राहणार नाही आणि समाजाच्या हातात काही लागणार नाही असं चित्र राहील. कोंढरे साहेब, सातत्यानं केंद्र सरकार, राज्य सरकार, केंद्र सरकारच्या कोर्टा चेंडू, राज्य सरकारच्या कोर्टा चेंडू असं सारखं सातत्यानं वेगवेगळ्या सुनावण्यांनंतर आपल्याला दिसतंय. पण केंद्र सरकारची देखील यामधली भूमिका अतिशय महत्वाची आहे आणि विनोद पाटील जे याचिकाकर्ते आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की राज्य सरकार आणि केंद्र सरकारने एकत्रितपणे योग्य समन्वय आणि संवाद राखत कायदा करावा
त्या दृष्टीनं तातडीनं पावलं उचलावीत, तरच हा प्रश्न कदाचित येत्या काळात आणखी लवकर सुटू शकेल. एका गोष्टीचा समावेश करतो. 102चा विषय हा वेगळा आहे, पण सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायाधीशांनी जो निर्णय दिलाय की ज्याच्यामध्ये पर्याप्त प्रतिनिधित्व मोजण्याचं जे नवं सूत्र सर्वोच्च न्यायालयाने आणलेलं आहे, या सूत्रानुसार आता जे एक्झिस्टिंग ओबीसी आरक्षण आहे ते पण धोक्यात आलेलं आहे. त्यामुळे ते सूत्र जोपर्यंत दुरुस्त होत नाही तोपर्यंत देशातल्या ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटू शकत नाही असं माझं मत आहे. त्यामुळे त्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार आणि इतर राज्य या सगळ्यांनी मिळून त्याचा रिव्ह्यू किंवा क्युरेटिव्ह करून त्या बाबतीतली दक्षता घेणं आवश्यक आहे. नाहीतर हा पूर्ण देशभर हा विषय गांभीर्याने अधिक अडचणीचा होऊ शकतो. बिलकुल. कोंढरे साहेब, खूप खूप धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि आपली प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. याच महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलण्यासाठी आपल्या सोबत याचिकाकर्ते विनोद पाटील देखील आहेत. विनोदजी, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. आणि आपण पाहतो आहोत हा मुद्दा आता आणखी गुंतागुंतीचा होत चाललाय की काय असं सध्या तरी दिसतंय. पुनर्विचार याचिका फेटाळली गेली सुप्रीम कोर्टात आणि 102व्या घटना दुरुस्ती संदर्भातली ही याचिका होती. पण आता त्या याचिका फेटाळल्यानंतरचे जे परिणाम आहेत, देशातले जे आरक्षणाचे मुद्दे आहेत महाराष्ट्रासह इतर राज्यांमधले, त्या सगळ्या आरक्षणाच्या मुद्द्यांवर याचा थेट परिणाम होणार आहे असं सातत्यानं तज्ज्ञ सांगतायत. या सगळ्याबद्दल सुरुवातीला आपली पहिली प्रतिक्रिया. निश्चित काल सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं की हे अधिकार राज्य सरकारला नसून केंद्र सरकारला आहे. आता काय होणं अपेक्षित आहे तर याच्यामध्ये सरळ सरळ आणि सोपा पर्याय असा आहे की राज्य सरकारने प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवावा. तो नुसताच प्रस्ताव कसा पाठवायचा तर त्याची एक प्रोसेस आहे. ती प्रोसेस अशी आहे की मागास आयोग ऑलरेडी गठीत झालेला आहे. मला कुठल्याही प्रकारचा जातीवाद करायचा नाही, परंतु त्याच्यामध्ये मराठा समाजाचे प्रतिनिधित्व नाहीये. याकरिता तात्काळ राज्य सरकारने कमीत कमी 5 प्रतिनिधी मराठा समाजाचे त्याच्यामध्ये नेमावेत. ते जुनेच असले तर फार चांगले, ज्यांना अनुभव आलेला आहे, यांना टाइम बाउंड करून द्यावा. केंद्र सरकार व राज्य सरकारचा उपलब्ध असलेला डेटा संकलित करून एकत्रित्या करून तो कॅबिनेटकडे पाठवावा आणि कॅबिनेटने तो जसाचा तसा स्वीकारावा. कॅबिनेटने स्वीकारल्यानंतर तो विधिमंडळामध्ये ठेवावा. विधिमंडळाने एकमताने तो मान्य करून तो केंद्र सरकारकडे पाठवावा आणि केंद्र सरकारने तो तसाचा तसा स्वीकारून त्याच्यामध्ये काही बारकावे न काढता मराठा आरक्षणाबाबत निर्णय घ्यावा. यामुळे राज्य सरकार आणि केंद्र सरकार ह्या दोघांमधला जर समन्वय असला तर निश्चित मराठा समाजाचा प्रश्न मार्गी लागू शकतो. विनोदजी, आपण म्हणालेलात की केंद्र सरकार राज्य सरकार यांनी एकत्रितपणे हा मुद्दा तडीस नेला पाहिजे आणि त्या दृष्टीनं विनाविलंब पावलं उचलली पाहिजेत, कारण बराच कालावधी आता लोटला या मुद्द्यावर आपण आहोत आणि काही सकारात्मक गोष्टी अजूनही समोर येताना दिसत नाहीये, तोडगा अजूनही निघताना दिसत नाहीये. केंद्र सरकारनं या सगळ्यामध्ये आणखी थोडा पुढाकार घेऊन, राज्य सरकारनं आणखी थोडा पुढाकार घेऊन या काही दिवसांमध्ये जर हा प्रश्न मार्गी लावला तर कदाचित समाजाला न्याय मिळण्याच्या दृष्टीने, आणि फक्त मराठा समाजाच्याच आरक्षणाचा विषय नाही तर इतरही आरक्षणाचे जे विषय आहेत, म्हणजे ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा असेल, पदोन्नतीमधल्या आरक्षणाचा मुद्दा असेल, सगळेच विषय एकमेकांच्या सोबत आहे, संबंधित आहेत. त्यामुळे या सगळ्या विषयांना देखील मार्गी लावण्यासाठी त्यामुळे मदत होऊ शकेल असं वाटतं. निश्चित याच्यामध्ये येऊन कुठं थांबलेला आहे की येऊन ह्याच ठिकाणी थांबलेला आहे की उपलब्ध आकडेवारी, उपलब्ध परिस्थिती याला एका साच्यामध्ये बसून त्या ठिकाणी शिफारस करणं गरजेचं आहे. राज्य सरकारचा रोल काय आहे की मराठा समाज मागासलेला आहे, एक कमीत कमी वेळेमध्ये कागदावर सिद्ध करून केंद्राकडे पाठवायचा. केंद्राचा रोल काय आहे, आलेली परिस्थिती स्वीकारून त्याच्यावर शिक्कामोर्तब करायचा. यामुळे ओबीसी आरक्षणाचा जो राजकीय आरक्षणाचा प्रश्न आहे तो देखील महत्वाचा आहे, तो देखील त्या ठिकाणी सोडवला गेला पाहिजे आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे तो देखील सोडवला गेला पाहिजे. प्रश्न असा आहे की राज्य सरकार आणि केंद्र सरकारने एकत्रितरित्या जबाबदारी जर निश्चित केली, ती सुप्रीम कोर्टाने जबाबदारी निश्चित करून दिलेली आहे. ते का आम्ही म्हणतो म्हणून जबाबदारी त्यांनी घेण्याची गरज नाही. सर्वोच्च न्यायालय, सुप्रीम कोर्ट यांनी सांगितलं हे अधिकार केंद्राला आहे, परंतु केंद्राकडे काही कागदाचा तुकडा घेऊन जाऊन ते आरक्षण मिळत नसतं. त्याची प्रोसेस झाली पाहिजे आणि ती प्रोसेस विशिष्ट वेळेमध्ये झाली पाहिजे, एवढीच आमची मागणी आहे. आणि ती विशिष्ट वेळेमध्ये परफेक्टली फॉलो झाली पाहिजे आणि ती केंद्राकडे गेली पाहिजे. राज्य सरकारकडे अटॉर्नी जनरल नावाचं एक पद असतं, ज्या ज्या वेळेस विधिमंडळाला सल्ला पाहिजे, सरकारला सल्ला पाहिजे तर ते अटॉर्नी जनरल देत असतात. त्यांनी याच्यावर पर्याय सुचवला पाहिजे आणि साच्यामध्ये बसून
चौकटीमध्ये बसून ही प्रोसेस फॉलो झाली पाहिजे आणि विरोधी पक्षाची देखील जबाबदारी आहे की त्यांनी केंद्र सरकारच्या मागे लागून आलेली शिफारस स्वीकारली पाहिजे। विनोदजी, हे जे तुम्ही स्पष्ट करून सांगितले, सोपे करून सांगितले रोल प्रत्येकाचे, ते त्या ठिकाणी त्या व्यक्तींना त्या लोकांना व्यवस्थितपणे समजले गेले आहेत असं आपल्याला वाटतं का? आणि जर समजले नसतील तर मग काय नेमकं आणखी करावं लागेल जेणेकरून या गोष्टी आणखी सोप्या करून दाखवता येऊ शकतील किंवा त्या आणखी सोप्या पद्धतीनं कार्यरत करता येऊ शकतील? हे बघा, राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये जे कोण मंत्री काम करताय त्यांचं राजकीय आयुष्य माझ्या आयुष्यापेक्षा मोठं आहे, म्हणजे माझ्या वयापेक्षा मोठं आहे। आम्ही त्यांना ज्ञान शिकवण्यासारखी माझी लायकी नाही, तेवढी माझी पात्रता नाही। प्रश्न असा आहे की त्यांची इच्छाशक्ती आहे का? त्यांना खरंच वाटतं का राज्याला व केंद्राला मराठा समाजाच्या तरुणांना आरक्षण मिळालं पाहिजे, ते मुख्य प्रवाहामध्ये आले पाहिजे, ते शिकले पाहिजे? अहो, वेगवेगळे मार्ग काढणारी मंडळी आहे। ज्यावेळेस स्वतःचा विषय येतो, कल्पनेच्या बाहेरचे आयडियाज काढून स्वतःचा निर्णय करून घेत असतात। तर मराठा आरक्षणाबाबत निर्णय होऊ शकत नाही, राज्य सरकार प्रस्ताव पाठवू शकत नाही, केंद्र सरकार तो स्वीकारू शकत नाही। या दोघांना जर वाटत असेल की मराठा समाजाला न्याय द्यायचा तर माझ्या कल्पनेच्या पलीकडे त्यांच्याकडे प्रस्ताव आहे, प्रश्न इच्छाशक्तीचा आहे आणि आमची त्यांना नम्र विनंती आहे, हात जोडून विनंती आहे की इच्छाशक्ती दाखवावी, टाइम बाउंडमध्ये आमचा प्रोग्राम फायनल करावा। विनोदजी, सर्वपक्षीय बैठक बोलवावी अशी सातत्यानं विरोधक मागणी करतायत, मराठा संघटनांचे प्रतिनिधी देखील म्हणतायत आम्ही देखील पुढाकार घेऊन सगळ्या पक्षातल्या नेत्यांना एकत्र करून याबद्दलचा तोडगा, याबद्दलची स्पष्टता करण्यासाठी तयार आहोत। मात्र सध्या अजून तरी तशी पावलं उचलली जाताना दिसत नाहीयेत। इच्छाशक्तीचा मुद्दा आपण मगाशी उपस्थित केलात, हा सगळा प्रश्न फक्त इच्छाशक्तीचाच आहे असं वाटतं? राजकीय अभिनिवेश आणि इतर राजकीय मुद्दे यामध्ये अंतर्भूत आहेत असं वाटतं? हे निश्चित काय झालंय की सगळ्यांच्या लक्षात आलं की मराठा आरक्षणाचा मुद्दा हा जसा जसा पुढे जाईल ते एखाद्या नवीन घटना राज्यामध्ये देशामध्ये घडवली जाते आणि याला काउंटर अटॅक करण्याचा, काउंटर अटॅक हा शब्द वापरतो, असा प्रयत्न केला जातो का? महाराष्ट्रातल्या नेत्यांना व भारतातल्या नेत्यांना असं वाटत नाही की आपण याचा सोक्षमोक्ष लागला पाहिजे। अनेक निर्णय आहे जे सुप्रीम कोर्टाने घेतल्यानंतर देखील लोकसभेने कायदा केला आहे, अनेक निर्णय असे आहे की जे सुप्रीम कोर्टाने नाकारल्यावर देखील राज्य सरकारने वेगवेगळ्या पद्धतीचे कायदे केलेले, परंतु इथे होताना तसं दिसत नाहीये। नेहमी कायम 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 आमची भूमिका आहे, लोकांना पक्षालाही आरोप वाटत असतील परंतु हकीकत आहे। मराठा समाज काय राजकीय आरक्षण मागतोय का? हो, मराठा समाज काय मागतोय? मराठा समाज शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यामध्ये आरक्षण मागतोय आणि आता सुप्रीम कोर्टाने प्रोसेस एकदम स्वच्छ आणि क्लिअर करून दिलेली आहे, जबाबदारी निश्चित झालेली आहे। राज्यांनी हे करावं, केंद्राने हे करावं आणि शिक्कामोर्तब व्हावा। इच्छाशक्ती जर असेल तर निश्चित हे होऊ शकतं आणि सर्व राजकीय पक्षांना आमची विनंती आहे, कृपया आपण आमचा प्रश्न मार्गी लावावा। निश्चित येणाऱ्या काळामध्ये आम्ही आपल्या सर्वांच्या सोबत राहू। बरं विनोदजी, सद्यस्थितीमध्ये कोणते असे तांत्रिक कायदेशीर मुद्दे आहेत की जे कदाचित अडचणीचे ठरतायत किंवा भविष्यकाळात ठरू शकतील असं आपल्याला वाटतं? आपलं देखील त्याबद्दलचं आकलन खूप चांगलं आहे, आपण सातत्यानं याबद्दल बोलत असता याचिकाकर्ते आहात, आपण आपल्याला त्याबद्दलची माहिती देखील आहे। आपलं नेमकं या संदर्भातलं काय आकलन आहे? कोणते असे तांत्रिक मुद्दे किंवा तांत्रिक बाबी आहेत, कायदेशीर बाबी आहेत ज्या कदाचित अडचणीच्या ठरू शकतात? दोन मुद्दे याच्यामध्ये अडचणीचे आहेत। एक 50% मर्यादा, ती अपवादात्मक परिस्थितीमध्ये ओलांडायची, तर अपवादात्मक परिस्थिती सिद्ध करायची कोणी, ती कशी सिद्ध केली गेली पाहिजे हे कायद्याच्या चौकटीत बसलं पाहिजे। आणि दुसरा, मागास आयोगाचा जो रिपोर्ट आहे तो न्यायालयाने अर्धा अधिक स्वीकारलेला आहे, पूर्णतः स्वीकारलेला नाहीये, परंतु तो नाकारलेला देखील नाहीये। त्याला टेक्निकली कसं जिवंत करता येईल, काही नवीन डेटा त्याच्यामध्ये टाकून, ह्या दोन तांत्रिक अडचणीतून जर मराठा आरक्षणाचा प्रश्न पास झाला, पुढे निघाला, तो 200च्या स्पीडने रस्त्यावर धावेल। याचं कारण मी सांगतो, सुप्रीम कोर्टाने 3च गोष्टी सांगितल्या। एक, अधिकार केंद्राला, ते काल स्पष्ट झालं। दुसरं, 50%ची मर्यादा। आम्ही वारंवार सांगतो इंदिरा साहनी खटल्याचा आमचा संबंध नाही, इंदिरा साहनी खटला हा जातीने मागास असलेल्यांसाठी आहे, आमचा स्वतंत्र प्रवर्ग आहे, त्यामुळे 50%ची कॅप आम्हाला लागत नाही। आणि जर अलीकडचे निर्णय बघितले तर अनेक निर्णयामध्ये 50%ची कॅप न्यायालयाने लावलेली आहे, परंतु ही 50%ची कॅप देखील साईडला ठेवल्या जाऊ शकते। आणि तिसरा, मागास आयोगाचा जो रिपोर्ट आहे
जो सर्वेक्षण झालेला आहे त्याच्यामध्ये न्यायालयाने आकडेवारी स्वीकारली. बघा, न्यायालयाची गरिमा आहे, न्यायालयाचा मी आदर राखतो, परंतु न्यायदान करताना काही गोष्टी राहिलेल्या आहेत. कोणत्या गोष्टी राहिलेल्या आहे? न्यायालय एकीकडे काय सांगतंय की आम्हाला मराठा समाजाची लोकसंख्या मान्य आहे, जे त्या रिपोर्टमध्ये आहे. आम्हाला जे काही प्रतिनिधित्व आहे त्याच्यामध्ये असं नाही असं झालं पाहिजे. न्यायालयाने प्रतिनिधित्व कसं काढलं की 50% खुला प्रवर्ग न्यायालयाने पकडला आणि त्याच्यामध्ये मराठा समाजाला एवढं प्रतिनिधित्व, यांना आरक्षणाची गरज काय? प्रश्न असा आहे की मराठा समाजाच्या विद्यार्थ्याला 50% नाही 100% स्पर्धा करावी लागती. रिझर्वेशन कॅटेगरीतले विद्यार्थी रिझर्वेशन कॅटेगरीमध्ये पण भाग घेता, खुल्या प्रवर्गामध्ये भाग घेता. जर 50%ची मर्यादा न्यायालय सांगत असेल तर 11 आणि 22 आणि 27 हे 50-52% आरक्षण सोडलं तर राहिलेल्या 50%मध्ये 32% मराठा समाजाची लोकसंख्या न्यायालय मान्य करतं. मग राहिलेल्या 18%साठी तुम्ही 50% आरक्षण देणार का? याचं देखील उत्तर माझ्यासारख्याला भेटत नाही. आणि मराठा समाजाचा विद्यार्थी 100%मध्ये स्पर्धा करून प्रतिनिधित्व मिळवतो, त्याला 50%चा निर्णय कसा लागू शकतो? न्यायालय आहे, न्यायालयाला अधिकार आहे, परंतु या गोष्टी सिद्ध झालेल्या आहे की न्यायदान करताना या गोष्टी राहून गेलेल्या आहे. याच्यामुळे ह्या गोष्टी देखील क्लिअर झाल्या पाहिजे आणि या सर्वांचं मिरर इमेज तुम्हाला अहवालामध्ये घेता येईल, त्या शिफारसीमध्ये घेता येईल. त्यामुळे या अडचणी येणार नाही. या सर्व गोष्टींचा बारीक बारीक अभ्यास केला. जर राज्य सरकारने, केंद्र सरकारने ठरवलं तो 24 तासामध्ये याच्यामध्ये मार्ग निघू शकतो आणि त्या मायबाप सरकारने तो मार्ग काढावा, एवढीच आमची अपेक्षा आहे. बिलकुल. विनोदजी, खूप खूप धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि या महत्त्वाच्या मुद्द्यावर आपली मतं मांडलीत त्याबद्दल. जर राज्य आणि केंद्र सरकारनं ठरवलं तर केवळ 24 तासात मराठा आरक्षणाचा हा प्रश्न निकाली लागू शकतो, असं विनोद पाटील यांचं म्हणणं आहे. आणि एकंदरीतच या सगळ्या महत्त्वाच्या मुद्द्यावर आपलं लक्ष असणारच आहे. याबद्दलचे अपडेट्स देखील आपण सातत्यानं न्यूज 18 लोकमतवर पाहता आहात. ओबीसी आरक्षणाच्या म्हणजे राजकीय आरक्षणाच्या संदर्भातल्या अनेक बातम्या देखील सातत्यानं आम्ही न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांना दाखवतो आहोत. पण या सगळ्यामध्ये राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोघांचीही भूमिका तितकीच महत्त्वाची आहे असं आता तज्ज्ञ म्हणतायत. पण विनाविलंब कालबद्ध रीतीनं यावर सकारात्मक तोडगा काढला जावा अशीच मागणी होताना दिसते. ब्रेकची वेळ झाली आहे. ब्रेकनंतर इतरही महत्त्वाच्या बातम्या आपण बघणार आहोत. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. नागपूरमध्ये आज मुलांचं क्लिनिकल ट्रायल होत आहे. 2 ते 6 या वयोगटातल्या मुलांची क्लिनिकल ट्रायल्स आजपासून सुरू होणार आहेत. नागपूरच्या मेडिट्रिना हॉस्पिटल्समध्ये या ट्रायल्स होणार आहेत. काल मुलांच्या रक्ताचे नमुने घेतले गेले होते. त्यानंतर स्क्रीनिंग टेस्ट केल्यानंतर क्लिनिकल ट्रायलला सुरुवात केली जाईल. याआधीच आपल्याला माहिती आहे 6 ते 12 आणि 12 ते 18 या वयोगटातल्या मुलांचं क्लिनिकल ट्रायल पूर्ण झालेला आहे. मात्र 2 ते 6 हा जो वयोगट आहे तो सर्वात लहान वयोगट आहे. या वयोगटातल्या मुलांचं क्लिनिकल ट्रायल अद्याप होणं बाकी आहे. आणि याच क्लिनिकल ट्रायल्स विषयी बोलण्यासाठी आपल्या सोबत क्लिनिकल ट्रायल प्रमुख डॉक्टर वसंत खळदकर आहेत सध्या. डॉक्टर, आपलं खूप खूप स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. सर्वांनाच खरं तर उत्सुकता असते की क्लिनिकल ट्रायल नेमकं कशा पद्धतीनं होत असतं. विविध वयोगटांमधलं क्लिनिकल ट्रायल आतापर्यंत झालेलं आहे, पण जे सर्वात सेन्सिटिव्ह एज ग्रुप आहेत 2 ते 6 या एज ग्रुपचं क्लिनिकल ट्रायल आजपासून मेडिट्रिनामध्ये होत आहे. आणि सगळ्यांनाच उत्सुकता आहे की एवढ्या लहान मुलांचं क्लिनिकल ट्रायल नेमकं कसं होत असेल. सुरुवातीला आपल्याकडनं क्लिनिकल ट्रायल नेमकं कसं होतं, काय नेमकी प्रोसिजर असते त्याबद्दल जाणून घ्यायला डॉक्टर निश्चितपणे आवडेल. नमस्कार, आवाज येतोय? हो, येतोय डॉक्टर, बोला. नमस्कार. ऍक्च्युली क्लिनिकल ट्रायल मध्ये बेसिकली असं असतं की कुठलाही नवीन ड्रग, लस किंवा कुठलंही औषध बाजारात यायचं असलं किंवा ते पेशंट करता यायचं असलं तर त्याची ते ट्रायल घेतल्या जाते. आणि ती जर ट्रायल मध्ये ते प्रूव्हन होतं, त्याचं इफिकसी होते, त्याची सेफ्टी असते, तरच पेशंटला तो ड्रग किंवा ते व्हॅक्सिन किंवा ते सिरप आपण वापरू शकतो. हे तर फार्मॅकोलॉजिकल नोंद होते की कुठली ट्रायल जोपर्यंत ट्रायल होत नाही आणि प्रूव्हन होत नाही. युजली सगळ्या ट्रायल्स 5-5 वर्ष 10-10 वर्ष बेसिकली चालतात. ट्रायलचं एक सर्वात महत्वाचं असतं की कुठलंही नवीन औषध यायचं असलं तर त्याची ट्रायल कधीच लहान मुलांवर पहिल्यांदा होत नाही. पहिल्यांदा ती मोठ्या माणसांवर होते आणि त्यानंतर वयाच्या 18व्या वर्षानंतरची जे पुरुष लोक असतात त्यांना. त्यानंतर जर ती ट्रायल तिथे सक्सेसफुल झाली तरच ती
मुलांमध्ये घेतल्या जाते. त्यात थोडे ऑप्शनल व्हॅक्सिन्स आहेत, कारण काही काही व्हॅक्सिन जसं पोलिओ झालं, तसं ट्रिपल झालं, हे मोठ्यांमध्ये होतच नाही देत ना पण. तर त्याच्यामुळे त्याला हा अपवाद आहे. पण हा जो हे जे व्हॅक्सिन आहे कोरोनाच्या अगेन्स्ट जे व्हॅक्सिन आलेलं आहे, आता त्याच्यात तुम्ही ट्रायल्स पाहिले असतील की झायडस कॅडिला झालंय. आता ही जी कोवॅक्सिनची मी जी ट्रायल करतोय ती कोवॅक्सिनची ट्रायल तुम्हाला माहिती असेल, बहुश्रुत आहे की आपल्या इथे अडल्ट मध्ये ती ट्रायल 1 वर्षापूर्वी सुरू झाली होती आणि 6 महिने ती ट्रायल चालली. अजूनही त्याची थर्ड फेज संपत आलेली आणि त्यातनं जे निष्कर्ष आले त्या निष्कर्षानुसार 18 वर्षानंतरच्या लोकांना ही लस देता येईल असं निष्कर्ष मिळाला. आणि त्या निष्कर्षातनं हे प्राप्त झाले की आपण ऑल ओव्हर वर्ल्ड, ऑल ओव्हर इंडिया ही लस देऊ शकतो. आणि मग आता झालं काय, त्यानंतर आता तुम्हाला माहिती असेल थर्ड वेव्ह खूप चालू आहे, थर्ड वेव्ह कोरोनाची, आणि ही मुलांना घातक ठरू शकते असं प्रेडिक्ट केलं जातं. जरी हे असं तुम्ही आज छाती ठोकून सांगू शकत नाही, हे सगळे प्रेडिक्शन्स आहेत की मुलांमध्ये होईल. त्यामुळे मी तर सर्वात पहिले माझा मेसेज आहे की पालकांनी एवढं घाबरून द्यायचं कारण नाही की थर्ड वेव्ह येणार, थर्ड वेव्ह. फक्त आपलं असं आहे की आपण प्रिपेअर राहायला पाहिजे की मुलांमध्ये ही थर्ड वेव्ह आली तर त्यात प्रिपेअर राहायला पाहिजे. म्हणून हा सगळा खटाटोप चालू आहे. ठीक आहे. तर आता ही जी लस आहे आपण ही 18 वर्षाच्या आतील मुलांना, म्हणजे 2 वर्ष ते 6 वर्ष 18 वर्षाच्या मुलांना याची ट्रायल चालू आहे. ही कोवॅक्सिन नावाचं जे व्हॅक्सिन भारत बायोटेक कंपनीने तयार केलेलं आहे, जे आपल्या अडल्ट लोकांना, मॅक्झिमम लोकांना, आता खूप लोक म्हणजे नियर अबाउट 40 ते 50 लाख लोकांना आपण ही लस दिलेली आहे आतापर्यंत. त्याच लसीची ट्रायल आज आपण मुलांमध्ये घेतोय. आता याचं 3 ग्रुप्स आम्ही तयार केलेत, 2 to 6 इयर, 6 to 12 इयर आणि 12 to 18 इयर. या तिन्ही ग्रुप मिळून ऑल ओव्हर इंडियातनं 4 सेंटर्स आहेत. वन इज एम्स दिल्ली, एम्स पटना, हैदराबाद, आणि चौथं माझं सेंटर आहे, मी डॉक्टर खळदकर. तर माझं सेंटर आहे की ज्यात आपल्याला टोटल 525 व्हॉलिंटियर्स घ्यायचे आहेत या एज ग्रुपमध्ये, आणि ते इक्वली डिवाइड होणार आहे, म्हणजे 175 175 175 तिन्ही ग्रुपमध्ये. यातले आमचे 12 ते 18 ग्रुपमध्ये 175 व्हॉलिंटियर्स झाले आहेत, 6 ते 12 मध्ये झाले. आम्ही फेज वाईज जातोय. आणि आता हा सर्वात शेवटचा सेन्सिटिव्ह जो ग्रुप तुम्ही जो सांगितलाय त्या हिशोबाने तो सेन्सिटिव्ह ग्रुप आम्ही सुरू करतोय, तो आहे 2 ते 6. त्याचं कालपासून आमचं स्क्रीनिंग सुरू झालं. आता मला वाटतं मी परत पुढचे तुम्ही प्रश्न विचारले की मी पुढचं घेऊ. नाही डॉक्टर बोला. आता ही प्रोसिजर कशी असते, सर्वात कुठली ट्रायल घ्यायचं असलं तर जर सपोज कोणी जो ट्रायल देणारा व्हॉलिंटियर असतो तो जर 18 वर्षाचा वर असेल तर त्याला स्वतःचा कन्सेंट द्यावा लागतो आपल्याला की मी या ट्रायल मध्ये सहभागी व्हायला तयार आहे. आता हा जो एज ग्रुप आहे हा 2 to 18 आहे. तर हा 2 to 18 हा डिपेंडंट ग्रुप म्हणतो ना आपण याला, की तो ग्रुप आपल्या आई वडिलांवर डिपेंडंट असतो. तर आपलं सर्वात पहिले एक असतं की आम्ही कन्सेंट घेतो याचा की तुम्ही आपल्या मुलाला या ट्रायल मध्ये सहभागी करायला तयार आहे का. त्यात आई वडिलांना आम्ही पेपर वाचायला येतो की या ट्रायल मध्ये काय काय होणार आहे, किती वेळा ब्लड सॅम्पल घेणार आहे आम्ही, किती वेळा डोसेस देणार आहे, किती डोसेस, कसे डोस देणार आहे, हे सगळं वाचायला देतो. आणि त्यातनं अर्धा तास देऊन मग त्यांना आम्ही तयार करतो, सगळं माहिती महत्वाची समजून सांगतो. त्यात तर ते तयार असतील तर मग आम्ही त्यांचा ऑडिओ व्हिज्युअल कन्सेंट घेतो की तुमच्या मुलाला आम्ही लस देणार आहे. आणि त्याच्या तर हा पहिला दिवस असतो स्क्रीनिंगचा. या स्क्रीनिंग मध्ये आम्ही सर्वात पहिले एक ब्लड सॅम्पल घेऊन कोविडच्या त्या मुलांमध्ये अँटीबॉडीज आहे का आणि RT-PCR या मुलाला कोविड तर नाहीये हे बघतो. सपोज या मुलांमध्ये कोविड पॉझिटिव्ह असेल, RT-PCR किंवा कोविड अँटीबॉडीज जर पॉझिटिव्ह असतील तर मग हे मुलं त्या स्टडीमधनं बाद होतात. म्हणजे त्यांना आम्ही वॅक्सिन नाही द्यायचं ठरवतो. आणि जे मुलं यातनं तयार म्हणजे कोविड अँटीबॉडीज नाहीये किंवा ज्या मुलांना RT-PCR पॉझिटिव्ह नाहीये त्या मुलांचा सहभाग यात होतो. तर आता यामध्ये सहभाग झालेल्या पहिल्या मुलाला आम्ही दुसऱ्या दिवशी, म्हणजे जसं माझं आज स्क्रीनिंग झालं, उद्यापर्यंत त्याचा रिपोर्ट येणार, त्यानंतर उद्या आम्ही त्या मुलांना बोलवणार आणि त्यांना पहिला डोस देणार. हा पहिला डोस सेम डोस अडल्टमध्ये जसा ½ ml इंट्रामस्क्युलर देणं सुरू आहे, अगदी सेम डोस आहे मुलांमध्ये. मुलांचा डोस आणि मोठ्यांचा डोस काही डिफरन्स नाहीये. त्यानंतर एक 28 दिवसांनी परत आम्ही मुलांना बोलवणार, त्यावेळी त्यांना एक दुसरा डोस देणार.
म्हणजे हे झाले 2 डोजेस. आणि त्यानंतर मग परत एक महिन्यांनी आम्ही 3 वेळा बोलवणार, की ज्यात आम्ही त्यांचं ब्लड सॅम्पल घेऊन हे बघणार की या मुलांमध्ये या व्हॅक्सिनचा इफेक्ट किती झाला. आता हा व्हॅक्सिनचा इफेक्ट कसा बघितला जातो, तर बेसिकली कोविड अँटीबॉडीज पाहिल्या जातात. मग तुम्हाला माहिती असेल की कुणामध्ये कोविड जर अँटीबॉडीज डेव्हलप झाल्या तर त्याला याचा संसर्ग व्हायचे चान्सेस फार कमी असतात. बरोबर. म्हणजे कोविडचा म्हणजे डेफिनेटली व्हॉट वी आर गिव्हिंग, आपण जे व्हॅक्सिन देतो ते असतं अँटीजन. ते अँटीजन जाऊन ते शरीरात ऍक्ट करून अँटीबॉडीज तयार करतात. बरोबर. त्याची आता ती प्रोसिजर मी समजून सांगण्यात अर्थ नाही, पण ती अँटीबॉडी, आणि एकदा जर अँटीबॉडीज तयार झाल्या की ते शरीरात कोणते त्या अँटीबॉडी ज्या व्हायरस किंवा ज्या बॅक्टेरियाच्या अगेन्स्ट असतात, तो बॅक्टेरिया किंवा व्हायरस असेल तर त्याला तिथेच किल करून प्रतिकारात्मक शक्ती जी म्हणतो इम्युनिटी तयार होते. आणि ती प्रतिकारक शक्ती एकदा तयार झाली की आपल्याला त्या बिमारीपासून संसर्ग व्हायची भीती कमी होते. आणि सगळ्या व्हॅक्सिन बद्दल हेच आहे. सगळ्या व्हॅक्सिन मध्ये जे आपण देतोय, पोलिओ घ्या, ट्रिपल घ्या, मेंदूज्वर घ्या किंवा हिपॅटायटिसचं व्हॅक्सिन घ्या, हे सगळे अँटीजन असतात. काही लाईव्ह असतात, काही किल्ड असतात. आणि ते व्हॅक्सिन तिथे गेलं की अँटीबॉडीज तयार का, आणि मग हे अँटीबॉडीज ते फाईट अगेन्स्ट द व्हायरसेस किंवा बॅक्टेरिया. तर आपला हा व्हायरस आहे कोरोना. तर कोरोना व्हायरसच्या अगेन्स्ट फाईट करायसाठी आपण एक अँटीबॉडीज तयार करतोय, जे की आपण अँटीजन जे आहे ते म्हणजे व्हॅक्सिन. बरोबर. आता इथपर्यंत हा आपला प्रवास, टोटली प्रवास हा व्हॅक्सिन ट्रायल स्टडीचा 204 दिवसाचा आहे. अच्छा. पूर्ण प्रवास. बरं. 204 दिवसानंतर जे पूर्णतः रिझल्ट 525 व्हॉलंटियर्स मध्ये जे येतील त्या रिझल्टवर आपण ठरवूया की ते व्हॅक्सिन किती प्रभावी आहे. बिलकुल. आणि फेजेस मध्ये ज्या वेळेला आपण हे करतो त्यावेळेला ते स्टडी करणं जास्त सोपं देखील होत असेल. डॉक्टर, खूप खूप धन्यवाद आपण ही जी माहिती दिलीत त्याबद्दल. आणि निश्चितपणे जे प्रेक्षक पाहतायत त्यांना देखील समजलं असेल क्लिनिकल ट्रायल नेमकी कशा पद्धतीनं होत असते, कोणकोणते टप्पे असतात या क्लिनिकल ट्रायलमध्ये, आणि त्यानंतर कशा पद्धतीनं जे काही निष्कर्ष येतात या ट्रायल्स नंतर त्याचा अभ्यास केला जातो, जेणेकरून आणखी काय सुधारणा करण्याची गरज आहे किंवा कोणकोणत्या गोष्टी टाळायला हव्यात, कोणकोणत्या गोष्टींची आणखी गरज लागू शकते, या सगळ्याबद्दलचा अभ्यास केला जात असतो. पुन्हा एकदा एका ब्रेकची वेळ झाली आहे. ब्रेकनंतर इतरही महत्त्वाच्या बातम्या आपण बघणार आहोत. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. औरंगाबादमध्ये आज केवळ 3 केंद्रांवर लसीकरण होणार आहे. मात्र तरी देखील नागरिकांनी अनेक लसीकरण केंद्रांवर सकाळपासूनच गर्दी केलेली आहे. आपण दृश्यांमधली ही जी गर्दी पाहतो आहोत, ही गर्दी बजाजनगर वाळूज इथली आहे. या केंद्रांवर लसीकरण होणार नाही याची कल्पना आधीच देण्यात आलेली होती. मात्र तरी देखील वाळूज परिसरात पुन्हा एकदा ही लोकांची गर्दी लसीकरण केंद्राबाहेर झाल्याचं आपण पाहतो आहोत. वेळ झाली आणखीन एका ब्रेकची. लगेच परत येतोय. बघत रहा न्यूज 18 लोकमत.